वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानंदं कृष्णं वंदे जगद्गुरुम. कालच्या श्लोकात आपण पाहिलं की यज्ञाचं भगवंत वर्णन करत आहे. सात्विक यज्ञ म्हणजे शास्त्रोक्त पद्धतीने तर करायचाच, पण कुठल्याही प्रकारच्या फळाची अपेक्षा न ठेवता, अहंकार ममता न ठेवता करायचा यज्ञ तो सात्विक होता. त्याच्यावर काल हेही सांगितलं होतं, राजस यज्ञ जो देखाव्याकरता केला जातो नुकसान आणि कुठलंही फळ नजरेसमोर असतंच, कशा करता करतो संकल्प वगैरे सोडून, मग तो राजस झाला. आताच्या या श्लोकामध्ये तो तामस यज्ञ सांगतायत. श्लोकाचा क्रमांक 13. विधिहीनम असृष्टान्नम मंत्रहीनम अदक्षिणम श्रद्धाविरहितम यज्ञम तामस परिचक्षते. ते काय काही त्याच्यातले काही महत्वाचे मुद्दे सांगितले की विधिहीन शास्त्राने जो विधी सांगितला तो विधीचं पालन नाही करायचं, आपल्याला पाय तसा करायचा म्हणजे विधिहीन झाला. असृष्टान्नम म्हणजे अन्नदान न करता. अन्नदान ही सगळ्यात श्रेष्ठ दान आहे आणि यज्ञ हा दानाकरता महत्वपूर्ण असतो. त्यामुळे तो अन्नदान न करता नंतर मंत्राशिवाय मंत्राचाही न वापर करायचा. या सगळ्या गोष्टी आवश्यक असतात यज्ञामध्ये, या सगळ्या ते टाळून द्यायच्या आहेत. दक्षिणा द्यायची नाही, श्रद्धा पण नसते. असं सगळं म्हणून जो काय यज्ञ केला तो सगळा तामस आहे. म्हणजे खरं म्हणजे एखादी जरी गोष्ट असेल किंवा शास्त्राला सोडून केला किंवा सगळं केलं पण अन्नदान नाही केलं किंवा सगळं केलं पण मंत्राचा वापर नाही केला किंवा सगळं झालं पण दक्षिणा दिली नाही पुरोहिताला, तर तो तामस यज्ञाला असं भगवंतांनी स्पष्ट केलेलं. पुढच्या श्लोकात ते सांगता येत आता तपाचं वर्णन करतायत. ते पुन्हा सात्विक राजस आणि तामस तप असं म्हणतात. ते आता तप म्हणजे काय, एक खरं म्हणजे एखादी कृती सातत्याने करत राहणं, जरी आपल्याला त्रास झाला तरी चालेल. त्यामुळे शारीरिक मानसिक त्रास कष्ट सहन करून सुद्धा ती गोष्ट करायची म्हणजे करायचीच, अशी जर केली त्याला म्हणतात तप. त्यामुळे काय होतं, मुख्यतः अशुद्धी क्षय होतो. हा तपाचं मार्गदर्शन गुरुनी केलेलं असतं की ह्याप्रमाणे हे तू कर, मग ते नियमित करत राहायचं. कुठली अडचण आली तरी त्याला सुट्टी द्यायची नाही, त्याला म्हणायचं तप. असं 12 वर्ष करायचं म्हणजे खरं तप असतं ते. तर म्हणजे तप करताना त्याचे प्रकार दिलेत भगवंताने. 14व्या श्लोकात त्याचे प्रकार सांगितले. देवा द्विजगुरु प्राज्ञ पूजनम शौचम आर्जवम ब्रह्मचर्यम अहिंसाच शारीरम तप उच्चते. तर शारीरिक तप काय भगवान सांगतात त्या ठिकाणी की देव ब्राह्मण गुरु ज्ञानी, देवा द्विज गुरु प्राज्ञ पूजन म्हणजे देव ब्राह्मण गुरु आणि ज्ञानी यांची पूजा करायची. नंतर पावित्र्य सरळपणा, पळवाटा बिळवाटा काढायचे नाही, ते दुसरे मार्ग काढायचे नाही, सरळ व्यवस्थित करायचं आणि ब्रह्मचर्य आणि आयुष्याचं पालन करायचं. या सगळ्याला त्यांनी शारीरिक तप म्हटलंय. त्या सगळ्या शारीरिक कृती आहेत, पण त्या देखील सगळ्यात चांगल्या पद्धतीने करायच्या आहेत आणि त्यामुळे त्याला शारीरिक तप म्हटलंय. पुढच्या या आधीच्या श्लोकात आपण पाहिलंय शारीरिक तप म्हणजे काय सांगितलं. आता या पुढच्या श्लोकात ते वाङ्मयीन तप म्हणजे वाणीचं तप म्हण, बोलण्याचं. 15वा श्लोक आहे. अनुद्वेगकरम वाक्यम सत्यम प्रियहितम चयत स्वाध्यायाभ्यसनम चैव वाङ्मयम तप उच्चते. वाणीच्या तपाचे उदाहरण दिले त्यांनी की वाणी म्हणजे बोलणं, अर्थात भाषण, ते दुसऱ्याला न टोचणारं पाहिजे सगळ्यात पहिलं. अनुद्वेगकरम म्हणजे उद्वेग निर्माण न करणारं. तुम्ही बोलला आणि कोणाला तरी त्रास झाला असं नको व्हायला, किंवा दुसऱ्याला त्रास न होणारं भाषण पाहिजे. प्रिय पाहिजे, प्रियहितम सगळ्यांच्याच प्रियकर पाहिजे आणि हितकारक पण पाहिजे. आणि यथार्थ भाषण, थापा मारायच्या नाही, ते खरं आहे काय, ते योग्य आहे काय तेच बोलायचं.
याच्यात त्यांनी आणखी सांगितलं की वेदशास्त्राचं पठण, कारण आपल्याकडे वेद हे प्रामाण्य मानलेलं सगळ्याचे, त्याचा अभ्यास करणं हे सुद्धा वाणीचं तपमय अशा अर्थाने, कारण शेवटी वेदाचं उच्चारणच आहे शास्त्रशुद्ध पद्धतीने. आणि परमेश्वराचं नामजप, नामाचं महत्व तर सगळ्याच संतांनी सांगितलेलं आहे. भगवंत पण तेच सांगतात की नामाचा जप करणे हे सगळं वाणीचं तपमय. संस्कृतमध्ये एक श्लोक आहे या संदर्भातला, भगवद्गीतेला नाहीये, लक्षात घेण्यासारखं आहे. प्रिय वाक्य प्रदानेन सर्वे तुष्यंती जंतवः. जर प्रिय असं लोकांना आवडणार असं बोलत तर सगळेच जण खुश होतात. आपल्याला अनुभव आहे सगळा. तस्मात तदेव वाक्यम, मग अशी वाक्यच तुम्ही बोला. पुढे म्हटले वचने किम दरिद्रता, बोलण्यात कशाला दारिद्र्य दाखवायचं, चांगलंच बोला ना, वाईट बोलून कशाला आपलं दारिद्र्य प्रकट करायचं. इतका छान श्लोक सांगितलं याच्याबद्दल. आणि सत्य आणि प्रिय याच्याबद्दल जरा आपल्या मनात संभ्रम काय असतं. एखादी गोष्ट ते सांगितलं प्रिय पाहिजे आणि सत्य पाहिजे, पण समजा नसलं एखादं सत्य तर मग काय करायचं. तर त्याचा खुलासा याच्या दुसऱ्या एका श्लोकात आहे, सत्यम ब्रूयात प्रियम ब्रूयात न ब्रूयात सत्यम अप्रियम. सत्य बोला, प्रिय बोला लोकांना आवडणार, पण जे सत्य आहे पण अप्रिय आहे, सत्य आहे पण दुसऱ्याला अप्रिय आहे ते बोलू नका म्हणून सांगितलंय बघा. स्पष्ट निर्देश दिलेला आहे त्याच्यात. त्यामुळे प्रिय वाक्य हे सगळ्यात महत्वाचं आहे. सत्य असेल तर फारच चांगलं, पण मग सत्य नसेल तर मग बोलू नका म्हणजे असं मला म्हणते. खोटं बोला असतला उल्लेख नाहीये, पण न ब्रूयात सत्यम अप्रियम, बोलू नका, गप्प बसा. तर हे सगळं मानसिक तपाचं वर्णन, वाङ्मयीन तपाचं वर्णन केलंय भगवंतांनी, वाणीच्या तपाचं. आता पुढच्या 16व्या श्लोकात ते मनाच्या मानसिक तपाचं वर्णन करतायत. मनप्रसाद सौम्यत्व मौनम आत्मविनिग्रह भाव संशुद्धीरित्येतत् तपो मानसम उच्यते. याचे गुणधर्म सांगितलेत. मनप्रसाद म्हणजे मनाची प्रसन्नता. आपल्याला माहिती आहे मन करारे प्रसन्न सर्व सिद्धीचे कारण तुकारामाने सांगून ठेवलेलं, सगळ्यांनाच माहित असलेली गोष्ट आहे ती. सौम्यत्व म्हणजे काय, मन सौम्य असणं, शांत असणं, उद्वेग नको मनामध्ये, भावनांचा उद्रेक नको, किंवा त्रास देणाऱ्या कुठल्या गोष्टी नको. तर मौनम, मौन हे मनाचं सामर्थ्य आहे, लक्षात घ्या. आपण उगीच अनावश्यक खूप बोलत असतो, आवश्यक एवढं बोलायला हरकत नाही, पण अनावश्यक खूप बोलत असतो, अनावश्यक टाळणं. म्हणून मौनाची सवय लागली की मग आपण अगदी आवश्यक असेल तेवढंच बोलणार. म्हणून मौन हे देखील मनाचं एक सामर्थ्य आहे, आणि ते एक प्रकारचं तप आहे की बोलायची इच्छा असते खूप काहीतरी, पण मौन पाळायचंय, नाही बोलायचं. हे देखील मनाचं सामर्थ्य वाढवण्याची लक्षण आहे. त्यामुळे ते देखील एक मनाचं तपच आहे अशा अर्थाने म्हटलेलं आहे. आत्मविनिग्रह म्हणजे मनाचा निग्रह करायचा, नियंत्रण करायचं. मग मन काय चंचल आहे, सगळीकडे धावतं. आपल्याला पाहायचं तर ते गेलं पाहिजे, आपल्याला पाहायचं ते काम त्यांनी केलं पाहिजे. म्हणजे मनावर पूर्ण नियंत्रण आणणे. सगळा योग खरा म्हणजे मनाच्या नियंत्रणाकरताच आहे. योगा हा मन हा प्रशमन उपाय आहे असं म्हटलेलं आहे. नंतर भावसंशुद्धी, भाव म्हणजे अंतःकरण ची पवित्रता, शुद्धता. म्हणजे मनामध्ये सुद्धा कुठले वाईट विचार यायला नको, हिंसक विचार यायला नको, त्रासदायक विचार यायला नको. ही मनाची शुद्धता आहे सगळी. चांगले भाव मनामध्ये आले पाहिजे. हे सगळं जे आहे हे सगळं मानसिक तप आहे असं भगवंतांनी या ठिकाणी सांगितलेलं आहे. या आधीच्या श्लोकामध्ये भगवंतांनी काही वाचिक आणि मानसिक तप याची वर्णनं दिली, ती आपण ते ऐकलेलीच सगळी. आता त्या संदर्भात भगवंत पुढे खुलासा करतायत. 17वा श्लोक आहे आता. श्रद्धया परया तप्तम तपस्तत् त्रिविधम नरैः सफलाकांक्षीभिर्युक्तैः सात्विकम परिचक्षते. आता ही जी तिन्ही तप आहेत आणि ज्या पद्धतीने करायला सांगितल्याचे वर्णन आपण ऐकलंय,
ही तिन्ही तप ही सात्विक तप आहेत असं भगवंत म्हणतात. पण त्याला त्यांनी पुष्टी जोडली आहे. काय? किंवा फळाची इच्छा ठेवायची, हा नेहमीचाच भगवंतांचा मुद्दा आहे की फळाची इच्छा ठेवायची नाही. म्हणजे तप जे कुठला असेल, शारीरिक असेल, मानसिक असेल आणि काही वाचिक असेल, पण कुठल्याही फळाची अपेक्षा नाही ठेवायची. आणि श्रद्धा पाहिजे, फार महत्वाच्या गोष्टी आहेत. निरपेक्ष भावनेने करायची आणि श्रद्धेने करायची. कोणीतरी जबरदस्ती केली आहे काही तसं नाही करायचं, श्रद्धेने पाहिजे. पण असं जर 3 तप केले तिन्ही प्रकारची, तर तिन्ही प्रकारची तप ही सात्विक तप होतात असं भगवंत या ठिकाणी म्हणतात. आता 18 मध्ये साहजिकच पुढच्या तपासमध्ये सांगितलंय, सत्कारमान पूजार्थम तपोदंभेन चैवयत क्रियते तदिहं प्रोक्तम राजसम बच्चलम ध्रुवम. राजस्तप कशाला म्हणतात त्याचं वर्णन करते या ठिकाणी. ते म्हणतात की सत्कार, मान, पूजा आपली होण्याकरता म्हणून तप केलंय, की आपला सत्कार व्हायला पाहिजे. मग आपण पाहतो ना, पूजा असे तप करणारे, यज्ञ करणारे लोक लागतात, मी यज्ञ करतो. यज्ञात फिरकत पण नाहीत, पण पैसा खर्च करतात आणि आपली नावाची टिमकी वाजवतात. तसं नाही. म्हणून सत्कार नको आहे, मान किंवा मानाची अपेक्षा नको आहे. हो आम्ही एवढं सत्तप केलंय वगैरे, सन्मान बिन्मान पण नको आहे. आणि स्वार्थाकरता नाहीये, कोणाच्या स्वार्थाकरता केलेलं तप आहे असं नाहीये ते. किंवा पाखंडीपणाने केलं जातं, ढोंग म्हणून काही नसतं, पण ढोंग आपलं दाखवायचं म्हणून. तर हे काही वेळा क्षणिक फळं मिळतात. नाही भगवंत असं म्हणतात, काही क्षणिक फळं मिळतील त्याची, कारण अपेक्षाच आहे. संकल्प सोडला तर मिळतील, पण ती क्षणिक असतील. आणि ते क्षणिक फळ देणारं तप म्हणून त्याला राजस फळ म्हटलंय. जी वरच्या तिन्ही तपांपैकी बरं का, आता जे सत्कार, मान किंवा पूजा व्हावी म्हणून केलेलं आहे, कोणाच्या स्वार्थाकरता केलेलं आहे, पाखंडीपणाने ढोंग म्हणून केलेलं आहे, ते निश्चितपणे क्षणिक फळ देणारं जे काय असेल ते फळ, पण क्षणिक फळ देणारं तप आहे, त्याला राजस तप म्हटलंय असं भगवंत म्हणतात. ते सात्विक तपाचे तिन्ही भाग केले. तिन्ही प्रकारचे तत्व जर निरपेक्ष वृत्तीने काम करणार असाल तुम्ही, कुठल्या अपेक्षा न ठेवता, अहंकार न ठेवता, ममता न ठेवता वगैरे, तर मग ते सात्विक होतील. पण आता हे दुसऱ्या प्रकारचे म्हणजे काही आवश्यक अपेक्षा आहेत, की मला सत्कार व्हायला पाहिजे, माझी पूजा व्हायला पाहिजे, मला मान मिळायला पाहिजे, असे काहीतरी अपेक्षा आहे. किंवा स्वार्थ आहे, मला काय पाहिजे असेल, आणखीन काय पाहिजे असेल ते. आणि किंवा ढोंग म्हणून करायचं नसतं, दाखवण्यापुरतं करायचं. हे सगळा जर उद्देश असतील यातला कुठला एक सरी, तरी ते निश्चितपणे राजस तप आहे असं भगवंत या ठिकाणी म्हणतात. हरिओम.